सर काय सांगणार सुरतच्या बारडोली येथे जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर येथील बसचा ऍक्सिडेंट झालेला आहे. नेमक्या अपघाताची काय नेमकी माहिती समोर आलेली आहे सर काय? आपल्या इथून जामनेर येथून सुरत येथे जाणाऱ्या बसचा अपघात बारडोलीच्या जवळ झालेला आहे. ती बस सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास आपल्या इथून निघाली होती आणि 3:30 वाजताच्या सुमारास तिथे अपघात झालेला आहे. आणि अपघात जो झालाय त्याच्यामध्ये बसनी पेट घेतलेला होता आणि त्यामध्ये आपल्या इथल्या कुऱ्ह्याचे जे एक ड्रायव्हर होते त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि 7 जे आहेत लोक त्यांचा मृत्यू झाल्याची देखील प्राथमिक माहिती आहे आणि 33 लोक गंभीर जखमी आहेत आणि ते बारडोली आणि तेथील सरदार पटेल आणि ओमसाई हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे. माझं जिल्हाधिकारी सुरत यांच्याशी पण बोलणं झालं, SDM बारडोली यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे आणि आपली टीम जी आहे बस म्हणजे जे आपले रिजनल मॅनेजर आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत आणि आपली टीम देखील त्यांच्या संपर्कामध्ये आहे. जे लोकांना परत आणण्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी तात्काळ ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यात येईल आणि जे लोक तिथे ऍडमिट आहेत त्यांना त्यांच्यासाठी तिथे पूर्ण बाकी पण ट्रीटमेंटची आणि त्यांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते बरे झाल्याच्या नंतर त्यांनाही परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जे 7 डेड बॉडीज आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं सध्या थोडंसं अवघड जात आहे कारण त्याच्यामध्ये बर्न्ड जे आहे त्यांचं म्हणजे जळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आयडेंटिफिकेशनला अडचण जात आहे. परंतु आयडेंटिफिकेशनसाठी DNA सॅम्पल्स घेण्याबाबतची पण पुढची कारवाई करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन सुरतचे जे आहे त्यांच्यासोबत पूर्ण कोऑर्डिनेशन झाले.